अजित पवारांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, त्यानंतर अनेकांकडून शंका उपस्थित केल्या गेल्या, काही प्रश्न विचारले गेले। या सगळ्यात आघाडीवर कोण होतं तर आमदार रोहित पवार, अजित पवारांचे पुतणे रोहित पवार। आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा पत्रकार परिषद होणार आहे। दिल्लीमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। रोहित पवार आज कोणता नवा खुलासा करणार याकडे लक्ष असेल। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत रोहित पवारांची ही तिसरी पत्रकार परिषद आज होईल। कोणते मुद्दे रोहित पवार मांडू शकतात, नवे काही मुद्दे असू शकतात का, काय तपशील समोर येत आहेत शिवाजी? खरं तर रोहित पवार या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत स्ट्रॅटेजिकली पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळतात। आज ते राजधानी दिल्लीमध्ये जी पत्रकार परिषद होणार आहे ती मुख्य करून हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी असणार आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या ठिकाणी रोहित पवार यांचं सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की ब्लॅक बॉक्स कसं काय झाला। कारण त्या ठिकाणी आपण पाहिले असतील की तिथे कागदही व्यवस्थित होते, अजित पवार यांचे फोनही व्यवस्थित असल्याचं समजतंय। मात्र यांचं म्हणणं आहे डीजीसीएचं की जो विमानाचा ब्लॅक बॉक्स आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळं अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात आहे का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। दुसरा प्रश्न त्यांनी डीजीसीएचे जे अधिकारी आहेत ते उशिरा का पोहोचले असा देखील प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला होता। रोहित पवारांचं असंही म्हणणं होतं की त्या विमानामध्ये अतिरिक्त इंधन टँक किंवा कॅन असल्याचा त्यांना संशय आहे। विमानाच्या शेवटच्या भागात जिथे शौचालय असतं त्या भागामध्ये हे टँक ठेवण्याची जागा या लोकांनी केली होती का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये डीजीसीएचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह आहेत, जे मंत्री आहेत या विमान वाहतूक मंत्री आणि जो कंपनीचा मालक आहे विमान कंपनीचा त्याचे संबंध होते, त्याच्या लग्नाला देखील देशाचे सदर मंत्री गेले होते, याचे फोटो देखील रोहित पवार यांच्याकडे आहे। अशा व्यक्तीवरती काय कारवाई केली जाणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर विमानाचा पायलट जो आहे तो वेगवेगळ्या विमानाचं सारथ्य करत होता, त्यांनी फक्त ज्या विमानाचा अपघात झालेला आहे तेच विमान नाही तर इतरही विमान चालवत होता। अशा पद्धतीने पायलटला इतर विमानं चालवता येत नाही अशा प्रकारचा दावा त्यांचा होता। ते लेअर जेट सोबत इतर खरं शिवाजी, तुम्ही जे मुद्दे आता सांगताय असे अनेक मुद्दे रोहित पवारांनी मांडलेले आहेत, अनेक दावे केलेले आहेत, अनेक आरोप केलेले आहेत, त्या संदर्भातले पुरावेही काही बाबतीत रोहित पवारांनी दिलेले आहेत। त्यामुळे आज नव्यानं रोहित पवार कोणते मुद्दे मांडतात, कोणते आरोप करतात, काय दावे करतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच।